ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरुनाथ भगवान की जय. मावळती विश्वाभासू नवलुदेला चंडांशू अद्वया विजन विकासू बंधुआता जो अविद्या राती रुसोनिया गिरी ज्ञान ज्ञान चांदनिया जो सुदीन करी ज्ञानिया स्वबोधाचा. बघा, आज आपण सर्वजण इथं एक दिवसीय वैष्णव मेळाव्यासाठी जमलेलो आहोत. आज श्रीपाद बाबांचा जन्मोत्सव सोहळा. तुम्ही आम्ही सर्वजण वैष्णव मेळाव्यानिमित्त इथे जमलेलो आहोत. जन्मोत्सव सोहळा साधू संतांचा आणि अशा संतांच्या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये तुम्हाला आम्हाला इथं तुमचं आमचं सर्वांचं भाग्य की ज्या गुरुकडून आपल्याला ज्या सद्गुरूकडून अशा महात्म्याकडून ज्या तत्वाचा बोध झाला त्यांच्या जन्म उत्सवानिमित्त आपण दादांनी ही जी पर्वणी तुम्हा आम्हा सर्वांसाठी, तसं पाहिलं तर ही पर्वणीच आपल्या सर्वांसाठी. कारण स्वतः माऊली सांगतात की देख प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया कर्तव्य असे उरले लोकालागी. काय त्यांना प्राप्त करायचं राहिले का? हा, दादा जर घाटकोपरला आले ना तर दादा म्हणतात मी माहेराला आल्याची मला वाटतं, मी खरंच माझ्या माहेराला आले. कारण का तुमच्या सगळ्यांच्या गाठी भेटी होतील संतांची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. मग अशा संतांना काय प्राप्त करायचं राहिलंय का? पण आज पण काय त्यांचा उद्देश त्याच्या मागचं? हा, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी न प्रीती. काय दिले संतांनी ना याची उपमा आपण शब्दात नाही करू शकत. कारण आपण सुद्धा म्हणतात ना, कोण होतास तू आणि काय झालास तू. कोण होतो आपण या जगामध्ये? सगळेजण तुम्ही आम्ही सगळे जीव होतो आणि खरंच या राहाड गाडग्यामध्ये सगळेजण सुख दुःखाच्या दरीमध्ये आपण सर्वजण फिरत होतो. पण साधू संतांनी म्हणतात ना, सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास सहज काढलंय हो आपल्याला त्यांनी सहज. त्यावेळेला जर आपण साधू संतांचे चरित्र सर्वांना माहिती आहे, जर आपण पाहिलं तर त्यांना किती ह्या गोष्टीसाठी, हे ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी किती अट्टहास करावा लागलाय. माऊलींचं झालं, तुकाराम महाराजांचा सगळ्यांना इतिहास माहिती, नाथ महाराजांचा. पण आपल्यासाठी तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. सहज आले आपल्याकडे ते. आणि म्हणतात ना की सहज मिळालेल्या वस्तूची किंमत आहे ना आपल्याला कळत नाही. पण जेव्हा खरं आपण या धर्ममंडपात येतो ना, या धर्ममंडपात आल्यानंतर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, उत्तर असतात. जे त्याच्यावर आलेलं आवरण आहे ते आवरण साधू संत, आपण सर्वजण अज्ञानामध्ये होतो. पण ज्ञान जरी झालं, बाबांनी जरी आपल्याला अनुग्रह दिला, प्रबोध झाला, तरी पण आपल्याला ज्ञान लगेच कळत नाही. जसं मगाशी सांगितलंच नाही, आता यांनी सांगितलं, आपलं प्रवीण महाराजांनी पण सांगितलं की ज्ञानाच्या एका टप्प्यावर आपल्याला गेलं पाहिजे. किंवा आता ताईंनी सांगितलं मगाशी की त्या बाळाला वरून फेकलं किती फुटाच्या अंतरावरून, पण त्याचा विश्वास डळमळला का? कारण कोण बसलेले जगात त्याचा विश्वास होता ना. म्हणून म्हणलेले संशयावरी थोन अनेक पाप नाही गो. संशय नाही पाहिजे, गुरुच्या वचनावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे, पूर्ण. किंवा म्हणतात ना की संतांची ये पायी हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. कारण त्यांनी आपल्याला त्या ब्रह्मपदावर नेऊन ठेवलेले. मुखी नाम हाती मोक्ष तुकाराम महाराज असेच नाही म्हटले. जेव्हा अनुभव आला ना त्याच्यानंतरचा अभंग आहे त्याच्यानंतर, तसं बाबांनी आपल्या हातात मोक्ष दिलेला आहे. पण आपली ती स्वीकारण्याची भूमिका होत नाही ना. आपण म्हणतो अजून आम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे, मोक्ष. आता आपल्याला मोक्ष दिलाय का आपण मिळवायचा राहिलाय अजून? आपल्या हातात ती वस्तू दिलेली आहे, आपणच स्वतःला जर बांधून घेतलं
तर सुटणार कधी आपण ना. आणि याच उद्देशाला तुकाराम महाराज म्हणले, याच देई याच डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. आज काय, आज हा मुक्त स्थितीचा सोहळा आहे. संत महात्मे पोहोचले आणि आपल्यासारख्यांना पोहोचवण्यासाठी हे धर्म मंडपाचं कार्य आहे. किती आठस आहे दादांचा आल्यापासून धावपळ चालू आहे की कुठली कुठंच उणीव नको पडायला. असं कोण करू शकतं? जन्म दिलेले आई वडील तरी करू शकतात का? नातेवाईक. मग अशीच प्रमाण झालं, भक्ताईसे जाना जे देही उदास आणि गेले आशा पाश निवारून. का हा आनंद आहे? हा आनंदाचा सुख सोहळा आहे. आणि ह्या तुमच्या आमच्या स्वरूपाचा, कारण आयुष्याच्या या साधने आणि ती पदवी आपल्याला हातात दिली आहे श्री भगवानी. सच्चित आनंद ते आपलं खरं स्वरूप आहे. म्हणून इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तो आनंद आहे. का नातेवाईक भेटल्यानंतर नाही, कारण त्या संतांना एकमेकाला भेटल्यानंतर त्याचे आलिंगन घडे मुक्ती सायुज्यता जोडे, किंवा आलिंगने संतांची आणि दिव्य झाली माझी काया. म्हणून आज धन्य दिने, कारण का धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला. म्हणून माऊली म्हणतात मावळती विश्वाभासू. काय केलंय त्यांनी? विश्वाचा भास मावळून टाकलाय. आता जन आहे का जनार्दन आहे हा सगळा. आपण प्रमाण देतो प्रवचनातून कीर्तनातून, देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. मग आपल्याला संतांनी ते चराचरी जे निर्गुण निराकार रूप आहे त्याचं दर्शन त्यांनी आपल्याला करून दिलेले. आणि फक्त व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला सगुण रूपामध्ये फक्त व्यावहारिक जीवनामध्ये करण्यासाठीच आपलं कार्य आहे आता. नाहीतर आपल्याला प्रत्येकाला आपण जसं म्हणतो ना की हे सगळं मृगजळ आहे, तसं आपल्याला मृगजळ संतांनी दाखवून दिले. पण आपली भूमिका होत नाही, कारण आपल्या अनंत जन्माचे अनंत संसार आहेत ना आपल्या बरोबर. आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला प्रत्येक वेळेला पाऊल टाकायचंय ना, त्या त्या वेळेला निश्चितच आपल्याला संतांच्या वचनाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कारण आपण म्हणतो काय सांगू आता संतांचे उपकार आणि मज निरंतर जागविती. येथे प्रत्येक बसलेल्या जीवामध्ये संतांनी तो जो बोध आहे तो जागा करून ठेवलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला ज्या वेळेला जगामध्ये वावरण्याची संघर्ष करण्याची वेळ येते ना, त्यावेळेला प्रत्येक वेळा तिथे जागा करतात संत. हा प्रत्येकाचा तुमचा आमचा अनुभव आहे. आणि तिथे गेल्यानंतर आपली खरी परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्येच आपल्याला उतरायचंय. आणि जो साधूने दिलेला हा संतांनी दिलेला बोध आहे तो ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये आपल्याला बाबांनी प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून सांगितलाय. म्हणून माऊली म्हणतात मावळती विश्वाभासू नवल उदला चंडाशू अद्वया विजन विकासू बंधू आता. कारण तो जो ज्ञानरूपी सूर्य उगवला ना तर अंधार कुठेच राहत नाही. म्हणतात ना ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे बघ शांतीचा अंकुर फुटे आणि विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग तुमच्या आमच्यामध्ये आता सगळ्यांमध्ये तो ज्ञानरूपी सूर्य उगवलेला आहे आणि तो उगून पण दिलेला आहे संतांनी. पण आपली भूमिका कमी पडते, आपला बुद्धीचा भेद आहे ना. म्हणून म्हणलेले गुरु दाविले या वाटा एवोनी विवेक तीर्थ तटा आणि ध्रुवोनी बळकटा बुद्धीचा देणे. बुद्धीवर आलेलं आवरण आहे ते लगेच नाही जात. काहींना दिल्या क्षणी अनुग्रह झाल्या क्षणी होतं, काहींना थोडा वेळ जावा लागतो, काहींचा प्रबोध झाल्यावर होतो. पण निश्चित त्यांनी हात धरलाय म्हणून आपण कधीच आपला म्हणतात ना की नाम घेता वाया गेला ऐसा कुणी ऐकेला. त्याला कधीच माघारी यायची गरज नाही. जरूर तो त्या नामस्मरणाला असो नाही तर नसो, पण प्रत्येकाने दिलेलं नामस्मरण केलंच पाहिजे. कोणाला सत्संगला जायला वेळ असतो, कोणाला नसतो, तरी पण त्या नामस्मरणावर राहायचं आणि आपल्याला जे दिलेला बोध आहे त्याचं नामचिंतन करायचे सगळ्यांनी. तर निश्चित साधू संतांनी दिलेल्या बोधाचा आपल्याला सर्वांना अनुभव येईल आणि ते आपल्या सतत बरोबर आहे. म्हणतात ना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पूर्वी ती आरती शिष्याची. सतत ते आपल्या बरोबर आहे. म्हणून झालेली सेवा संतांच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. त्यानंतर हरिभक्त पारायण अरुणाताई आवटे